गणपती बाप्पाचं आगमन पुढील काही दिवसातच होणार आहे. मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण असते ते गणेश मंडळांची. या संदर्भात मुंबई शहर उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त आणि इतर पदाधिकाऱ्यांशी गणेश उत्सव मंडळाच्या बाबत बैठक केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोणते निर्णय झाले सर? अतिशय चांगली बैठक झाली. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 2 तास बैठक चालली. त्यामध्ये गणपती मंडळाचे समन्वय समितीने आणि गणपती मंडळाने आपापले विषय मांडले आणि महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, फायर ब्रिगेड सर्वांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. गणपती बाप्पा सर्वांचे आहे, आपला मान आहे. 3-4 मोठे निर्णय असे झाले की एक तर ते जे काही महानगरपालिकाचे ग्राउंड आहे किंवा खेळण्याचे मैदान आहे, गार्डन्सचे मैदान आहे, त्याच्या चार्जेस फक्त 50% चार्ज करायच्या, 50%ची सूट द्यायची. त्याशिवाय ज्या गणपती मंडळाने आपण असा निर्णय केला होता की गणपती मंडळाने प्रत्येक वर्षी परमिशनसाठी फेरा मारायचा आणि ते 3 वर्ष किंवा 5 वर्षाची एक वेळा परमिशन द्यायची. त्यामध्ये ते प्रशासन एक अट टाकली की कोणाचे 10 वर्षामध्ये काही नोटीस किंवा काही सरकारी नियमाच्या कुठे उल्लंघन झालं असेल तो त्याने हा लाभ मिळणार नाही. तर मी त्याने सांगितलं का असा होत नाही. प्रत्येक मंडळावर काय महानगरपालिका, BST, पोलीस कोणाचे काही नोटीस असता, पण ज्यापर्यंत काही मोठा गुन्हा नाही आहे तोपर्यंत ते अट आपण शिथिल करावा. ते पण त्याने मान्य केली. फायर ब्रिगेडचे चार्जेस जे अतिशय जास्त होते ते पण कमी करायचा त्याने मान केला. आणि एक मोठा निर्णय असा पण झाला की जे मोठे गणपती आहेत त्यांचे बगलमध्ये त्यांचे आजूबाजू किती 500 मीटरमध्ये जे काही सार्वजनिक वाहनतळ आहे तिथे कमीत कमी 50% वाहनतळाची जागा हे 10 दिवसासाठी भाविकासाठी फ्री करावा. असे 4-5 मोठे निर्णय आज झाले. तुम्ही एक पत्राद्वारे मागणी केली होती की एक परवानगी देताना सलग 5 वर्षाच्या संदर्भात द्यावी. या संदर्भात काही झाली का? हा 5 वर्षाचा निर्णय झाला आणि 5 वर्षाचा निर्णय पूर्वी माननीय मुख्यमंत्रीजी बैठकमध्ये पण चर्चा झाली होती. आज जे अट जे त्यामध्ये होती ते अट पण शिथिल करावा असा निर्णय आज झाला. नेमका तो डिसिजन काय झाला जरा सविस्तर सांगाल? कारण की हा गणेश मंडळांच्यासाठी फार महत्त्वाचा निर्णय आहे. जे सार्वजनिक गणपती मंडळ आहे त्यांनी एक वेळा ॲप्लिकेशन दिली तर ते 5 वर्षासाठी जे परमिशन मिळेल ते 5 वर्षासाठी व्हॅलिड राहील. त्यामध्ये एक अट महानगरपालिकाने टाकली होती की ज्याने काय असे नियमाचे उल्लंघनचे नोटीस मिळावे असेल मागचे 10 वर्षामध्ये तर त्याने हा लाभ मिळणार नाही. हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचा असा म्हणणं होता की हा अट शिथिल करावा. प्रत्येक गणपती जर काही प्लास्टरची मूर्ती आहे, हे आहे, ते आहे, नोटीस कोणाकडे 10 वर्षामध्ये कधी मिळाले असेल तर त्यासाठी त्याने लाभ मिळणार नाही. ते अट शिथिल करावा असं मी पण त्याने सूचना केली आणि त्याने ते मान्य केली. धन्यवाद. आपल्याबरोबर मंगलप्रभात लोढा होते, जे शहर उपनगरचे पालकमंत्री आहेत. गणेश उत्सव मंडळासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्याची त्यांनी माहिती दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.